जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन दिवस 5वा. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. य कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 53. सदा आर्जवी प्रियजो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. सदा सेवी आरण्यतारुण्यकाळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मणी निश्चयो दृढ ज्याचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. जगी होई जे धन्य या राम नामे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. श्रीराम. नको वासना विषयी वृत्तिरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. श्रीराम. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला. श्रीराम. मना राम कल्प तरु कामधेनु निधी सार चिंतामणी कायवाणू. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. श्रीराम. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा तेची राहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोक जीवी धरावा. श्रीराम. निजध्यास तो सर्व तुटोनी गेला बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. श्रीराम. घरी कामधेनू पुढे ताक मागे हरिबोध सांडूनी विवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडे. श्रीराम. अति मूढत्या दृढ बुद्धी असेना अति कामत्या रामचित्ती वसेना. अति लोभत्या क्षोभ होईल जाणा
अतिविषयी सर्वदा दैन्यवाना. श्रीराम. नको दैन्यवाने जिने भक्ती ऊने, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हे मधामी विरामी. श्रीराम. नवे सार संसार हा घोर आहे. जय जय रघुवीर समर्थ. दशक पहिला, समास 9वा, परमार्थ स्तवन. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. आता स्तौ हा परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ. ना तरी समर्थांमध्ये समर्थ, योग हा श्रीराम. आहे तरी परमसुगम, परिजनासी झाला दुर्गम. का जयाचे चुकले वर्म, सत्समागमाकडे श्रीराम. नाना साधनाचे उधार, हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. वेदशास्त्री जे सार, ते अनुभवास ये श्रीराम. आहे तरी चहूकडे, परी अणुमात्र दृष्टी न पडे. उदास परी एकीकडे, पाहता दिसेना श्रीराम. आकाशमार्गी गुप्तपंथ, जाणती योगी समर्थ. इतरास हा गुह्यार्थ, सहसा न कळे श्रीराम. साराचेही निजसार, अखंड अक्षय अपार. नेऊन सकती तस्कर, काही केल्या श्रीराम. तयास नाही राजभये, अथवा नाही अग्निभये. अथवा स्वापद भये, बोलोच नये श्रीराम. परब्रह्म ते हालवेणा, अथवा ठावई चुकेना. काळांतरी चळेना, जेथीचा तेथे श्रीराम. ऐसे ते निज ठेवणे, कदापि पालटो नेणे. अथवा नव्हे आदि कवणे, बहुता काळे श्रीराम. अथवा ते घसवटेना, अथवा अदृश्य होयेना. ना तरी पाहता दिसेना, गुरु अंजने विन श्रीराम. मागा योगी समर्थ, त्यांचाही निजस्वार्थ. यासी बोली जे परमार्थ, परमगुह्य म्हणोनी श्रीराम. जेही शोधून पाहिला, त्यासी अर्थ सापडला. एरा असोनी अलभ्य झाला, जन्मोजन्मी श्रीराम. अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्म मृत्यूची. आणि पदवी सायोज्यतेची, सन्निधची लाभे श्रीराम. माया विवेके मावळे, सारासार विचार कळे. परब्रह्म तेही निवळे, अंतर्यामी श्रीराम. ब्रह्म वासले उदंड, ब्रह्मी उडाले ब्रह्मांड. पंचभूतांचे थोतांड, तुच्छ वाटे श्रीराम. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका. शुद्ध आत्मा विवेका, अंतरी आला श्रीराम. ब्रह्मस्थित बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. दृश्याची जुनी जर्जरी, कुहीट झाली श्रीराम. ऐसा हा परमार्थ, जो करी त्याचा निजस्वार्थ. आता या समर्थास समर्थ, किती म्हणोनी म्हणावे श्रीराम. या परमार्थाकरिता, ब्रह्मादिकांसी विश्रामता. योगी पावती तन्मयता, परब्रह्मी श्रीराम. परमार्थ सकळास विसावा, सिद्ध साधू महानुभावा. सेखी सात्विक जड जीवा, सत्संगे करुणी श्रीराम. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक. परमार्थ दाखवी परलोक, धार्मिकासी श्रीराम. परमार्थ तापसासी थार, परमार्थ साधकांसी आधार. परमार्थ दाखवी पार, भवसागराचा श्रीराम. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी, कोणास द्यावी श्रीराम. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे, अनुभवासी श्रीराम. जेणे परमार्थ ओळखिला, तेने जन्म सार्थक केला. एर तो पापी जन्मला, कुलक्षया कारणे श्रीराम. असो भगवत प्राप्तीविण, करी संसाराचा सीन. त्या मूर्खाचे मुखावलोकन, करूच नये श्रीराम. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे. पूर्वजास उद्धरावे, हरिभक्ती करुणी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थस्तवनाम समास नववा. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिते श्रीराम. या नरदेहा चेणी लागवेगे, एक लागले भक्ती संगे. एकी परमवीत रागे, गिरिकंदरे सेविली श्रीराम. एक फिरती तीर्थाटणे, एक करीती पुरश्चरणे.
एका अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले श्रीराम. एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाबले. एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न श्रीराम. एकी अट निग्रह केला देह अत्यंत पीडिला. एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे श्रीराम. एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात गगन वोळगती श्रीराम. एक तेजी तेजची झाले एक जळी मिळून गेले. एक ते दिसतची अदृश्य झाले वायो स्वरूपी श्रीराम. एक एकची बहुधा होती एक देखतची निघोणी जाती. एक बैसले असंताची भ्रमती नाना स्थानी समुद्री श्रीराम. एक भयानकावरती बैसती एक चेतने चालविती. एक प्रेते उठविती तपोबळे करुणी श्रीराम. एक तेजे मंद करीती एक जळे आटविती. एक वायो निरोधिती विश्वजनाचा श्रीराम. ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी जयास वोळल्या नाना सिद्धी. ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले श्रीराम. एक मनोसिद्ध एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध. ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले श्रीराम. एक नवविधा भक्ती राजपंथे गेले तरले परलोकींच्या निजस्वार्थे. एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पावले श्रीराम. एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले. एक कैलासी बैसले शिवरूप होऊनी श्रीराम. एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले. एक ते उडगणी बैसले एक ते क्षीरसागरी श्रीराम. सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले श्रीराम. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणोनी वर्णावा श्रीराम. या नरदेहाचेणी आधारे नाना साधनाचेणी द्वारे. मुख्य सारा सार विचारे बहुत सुटले श्रीराम. या नरदेहाचेणी संबंधे बहुत पावले उत्तम पदे. अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले श्रीराम. नरदेही येऊन सकळ उदरागती पावले केवळ. येथे संशयाचे मूळ खंडवून गेले श्रीराम. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची श्रीराम. संत महंत ऋषीमुनी सिद्ध साधू समाधानी. भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी श्रीराम. तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी. षडदर्शनी तापसी नरदेही झाले श्रीराम. म्हणोनी नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ. जयाचेणी चुके आरिष्ट येम यातनेचे श्रीराम. नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन. परंतु हा परोपकारी जिजवण कीर्तिरूपे उरवावा श्रीराम. अश्ववृषभ गाई म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी. कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरिल श्रीराम. तैसा नव्हे नरदेहो इच्छा जाव अथवा राहो. परियास कोणी पाहो बंधन करू सकेना श्रीराम. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता. अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास नये श्रीराम. नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला. अथवा बधिर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका. अशक्त रोगी नासका तरी तो निष्कारण श्रीराम. नरदेह असिला मूर्ख अथवा फेपऱ्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी श्रीराम. इतुके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग. तेने धरावा परमार्थ मार्ग लागवेगे श्रीराम. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी श्रीराम. मृत्तिका खाणोन घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले. परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम. मुश्चक म्हणती घरामुचे पाली म्हणती घरामुचे. मक्षिका म्हणती घरामुचे निश्चयेसी श्रीराम. कांदण्या म्हणती घरामुचे मुंगळे म्हणती घरामुचे. मुंग्या म्हणती घरामुचे निश्चयेसी श्रीराम. विंचू म्हणती आमुचे घर सर्प म्हणती आमुचे घर. झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयेसी श्रीराम.
भ्रमर म्हणती आमुचे घर, भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर, आळिका म्हणती आमुचे घर, काष्ठामध्ये श्रीराम. मार्जरे म्हणती आमुचे घर, स्वाणे म्हणती आमुचे घर, मुंगसे म्हणती आमुचे घर, निश्चयसी श्रीराम. पुंगळ म्हणती आमुचे घर, वाळव्या म्हणती आमुचे घर, पिसुवा म्हणती आमुचे घर, निश्चयसी श्रीराम. ढेकूण म्हणती आमुचे घर, चांचण्या म्हणती आमुचे घर, घुंगरडी म्हणती आमुचे घर, निश्चयसी श्रीराम. पिसोळे म्हणती आमुचे घर, गांधेले म्हणती आमुचे घर, सोट म्हणती आमुचे घर, आणि गोंबी श्रीराम. बहुत किड्यांचा जोजार, किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमुचे घर, निश्चयसी श्रीराम. पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, घरीची म्हणती आमुचे घर, निश्चयसी श्रीराम. पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर, निश्चयसी श्रीराम. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, आग्न म्हणे आमुचे घर, भस्म करू श्रीराम. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खई म्हणे माझे माझे, सेवट जड झाले बोजे, टाकिला देश श्रीराम. अवघी घरे भंगली, गावाची पांढरी पडिली, मग ते गृही राहिली, आरण्य स्वापदे श्रीराम. किडा मुंगी वाळवी मूषक, त्यांचेच घरे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख, निघून गेले श्रीराम. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म हो दिसांची वस्ती, कोठे तरी करावी श्रीराम. देह म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारणे निर्मिले, प्राणी यांच्या माथा घर केले, वा मस्तकी भक्षिती श्रीराम. रोमे मुळी किडे भक्षिती, खाडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती, प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम. कीड लागे दातासी, कीड लागे डोळ्यासी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती श्रीराम. गोचिड शुद्ध सेविती, चामवा मासात घुसती, पिसोळे चावून पडती, अकस्मात श्रीराम. भोंगे गांधेले चाविती, गोंबी जळवा शुद्ध घेती, विंचू सर्पदंश करीती, कानटे फुरसी श्रीराम. जन्मुन देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले, काते लांडगीच भक्षिले, बळात्कारे श्रीराम. मुशके मार्जरे दंश करीती, स्वाणे अश्वे लोले तोडिती, रिसे मरकटे मारिती, कासा विस करुणी श्रीराम. पुष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरडून टाकिती, वृषभ टोचून मारिती, अकस्मात श्रीराम. तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपोण मारिती, असो या देहाची स्थिती, ऐसी असे श्रीराम. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवाचे, तापत्रय बोलिले श्रीराम. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्युपंथे श्रीराम. असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खाचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवननाम समास 10वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. ओम नमो जी गजानना एकदंता त्रिनयना, कृपा दृष्टी भक्तजना अवलोकावे श्रीराम. दशक 20 समास 10 शेवटच्या ओळी आपल्याला म्हणायच्या आहेत. ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम.
देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देह्याचा झाडा केला तत्व समुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। दासबोधाची आरती। वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुची कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत तया विणा मुचा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा साई आम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरगडलंडी देईल कोण तया सोडोण आम्ही जण कोणाप्रती मागावे म्हणोनी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापबाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी
शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.